आमच्या पहिला सीवेज मास्टर प्लॅन जो बनवला गेला, तो या वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमधला ज्याला बाप मानला जातो, असा मेटकाफ एडी नावाचा एक हे इंजिनियर्स आहेत. आणि दुसरा जो बनवला ते फॉर्च्युनेटली आय वॉज पार्ट ऑफ दॅट टीम. आणि त्यांच्या मार्फत आम्ही मास्टर प्लॅन केला 2035 पर्यंत. पण प्रश्न असा आहे, की इंग्रजांनी ज्यावेळेला लवग्रो पंपिंग बनवलं, ते पंपिंग बनवत असताना त्यांनी जो लोकेशन त्या पंपिंगसाठी घेतला होता, त्याच्यापासून आचार्य अत्रे चौकापर्यंत आणि इकडे आपल्या हाजी अलीपर्यंत ही संपूर्ण जागा इट वॉज म्हणजे रिझर्वड फॉर दीज ॲक्टिव्हिटीज. आमचे तिथे ड्राईंग बेड होते आचार्य अत्रेच्या पुतळ्यापर्यंत. ड्राईंग बेड म्हणजे काय, की त्यावेळेला गाळ काढला जायचा, तो डायरेक्ट डम्पिंगला जात नव्हता. तो त्यावेळेला ते सुकवायचे, तिकडे सुकवण्याची सिस्टीम होती. दादरमध्ये आमच्याकडे ट्रिकलिंग फिल्टर नावाचा एक फिल्टरिंग प्लांट होता. दादरच्या पंपिंगमध्ये निर्माण होणारा गॅस हा केम हॉस्पिटलमध्ये वापरला जायचा त्यावेळेला. म्हणजे आपण किती ॲडव्हान्स होतो त्याची उदाहरणं आहेत. पण दुर्दैवाने आमचं जिथून ज्या लाईन सगळ्या जातात त्याच्यावरती जिजामाता नगर बसलं, अनधिकृत बसलं. पुढे बिल्डरनी त्या कशा जागा घशात घातल्या माहीत नाही. नेहरू सेंटरच्या मागे घशात जागा गेली. पण त्याच्यामुळे असं झालं, की आज आपल्याला जे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ट्रीटमेंट करून पाणी समुद्रात सोडायचं आहे, ती आपल्या सगळ्या आपण संधी गमावून बसलेलो आहोत. कारण आता एक्झिस्टिंग जेवढी लँड आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये हे करणं शक्य नाही आहे. क्वांटिटी ऑफ वॉटरचा विचार केला तर 780 मिलियन लिटर्स अ डे पाणी तिथे येतं. आणि 780 मिलियन म्हणजे किती, याचा तुम्ही विचार करा. आता एवढ्या पाण्याला तुम्हाला ॲकोमोडेट करायला पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे आम्ही काय करतो, फक्त त्याला सेटल करतो, त्यातलं गाळ खाली बसवतो. आणि पाणी जे आहे ते पाणी फक्त एकच चांगली एक बाब अशी आहे, की आम्ही आज 3.5 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये टनेलमधून पाणी सोडतो. वरळीमध्ये एक टनेल आहे, बांद्रामध्ये एक टनेल आहे आणि आपल्या विटीला एक टनेल आहे आपल्या ताससमोर. ते 1.5 किलोमीटरचं आहे. पण ही टनेल्स असल्यामुळे आज आपण पाणी तरीसुद्धा समुद्रामध्ये थोडं आत टाकतो आहोत. तरी पण ते ज्या क्वांटिटीने पाणी समुद्रात जातं ती ह्यूज क्वांटिटी आहे. त्यामुळे हे जे आपल्याला आफ्टर इफेक्ट्स मिळत आहेत त्याचं कारणच ते आहे. पण दुर्दैवाने आपण ज्या ट्रीटमेंट करायला हव्यात त्या आपण करू शकत नाही बिकॉज कन्स्ट्रेंट ऑफ लँड.